अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व परिसरातील ग्रामदैवत असलेले सोमेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 5 वाजल्यापासून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 8 मार्च पासून सोमेश्वर देवस्थान कमिटी व भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दामोदर महाराज लिंबगावकर यांच्या वतीने 40 वर्षे पूर्वी केली होती। या 7 दिवसीय हरिनाम सप्ताहामध्ये दररोज सकाळी पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वर पारायण, गाथा भजन, शिवकथा, धूप व आरती व संध्याकाळी महाराष्ट्रातील उत्कृष्ट हरी कीर्तनांमधून समाज प्रबोधन करून युवकांना व्यसनमुक्ती करण्याचे आवाहन करण्यात येते। घाटनांदूर व परिसरातील भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। MCA न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई, बीड। महाशिवरात्रीनिमित्त घाटनांदूर आणि घाटनांदूर पंचक्रोशीतील भावी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येतात। दर्शनाची व्यवस्था देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाप्रसादाचे वाटप होते। त्याचबरोबर महाशिवरात्रीपासून अखंड हरिनाम सप्ताहाची आज सुरुवात होत आहे। तर त्यानिमित्त घाटनांदूर आणि घाटनांदूर पंचक्रोशीतील भावी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात। तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आजपासून सुरू होत आहे आणि सकाळपासूनच पहाटे 5 वाजल्यापासूनच महाशिवरात्रीनिमित्त भावी भक्तांची दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे देवस्थान कमिटीच्या वतीने। तरी महाशिवरात्रीनिमित्त श्री सोमेश्वराच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। घाटनांदूर या आमच्या गावी गेली 40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह हा आरंभ करण्यात आलेला आहे। या सप्ताहाचे संस्थापक सुरुवात हरिभक्तीपरायण दामोदर महाराज लिंबगावकर यांच्या हस्ते झालेली आहे। दररोज सकाळी पहाटे काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर गाथा भजन, त्याच्यानंतर शिवकथा, धूपारती व संध्याकाळी हरिकीर्तनाची सेवा आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आमचं सोमेश्वर ग्रामदैवत हे नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध असणारे आहे। तर या ठिकाणी भक्त लोक जी इच्छा करतात ती इच्छा सोमेश्वर महाराज पूर्ण करतात, म्हणून भक्तांचं श्रद्धेचं स्थान पंचक्रोशीतील लोकांचं आहे। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये सर्व समाजातील लोक एकत्र येतात आणि उत्कृष्ट असणारे कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार समाज प्रबोधनाचं कार्य करतात। व्यसनमुक्ती तरुणांना या कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न असणारा चाललेला आहे।